नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती मी गौरव चांदा तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोल्हापूर या शहरामधील जेवढे काही बीएमएस चे कॉलेजेस आहे बघा। ओके, बघा हा कोल्हापूर शहर दिसतोय तुम्हाला। ओके, तर ह्या शहरामध्ये जेवढे काही बीएमएस चे कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसचं काय कट ऑफ गेलंय कॅप राउंड 2 मध्ये आणि काय असू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राउंड 3 साठी, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय। आता विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण कोल्हापूर या शहरामधील जेवढे काही बीएमएस चे कॉलेजेस आहे त्यांचं काय कट ऑफ गेलेलं आहे। ओके, तत्पूर्वी जर तुम्हाला आमच्या सोबत जर बीएमएस बीएचएमएस याच्या कॅप राउंड 3 साठी जर परफेक्ट लिस्ट हवी असेल आणि आमच्या सोबत जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी हा नंबर दिलेला आहे बघा 9699907700 या नंबरवरती मेसेज करायचे। मात्र 999 मध्ये तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी जॉईन करू शकता। आता आमच्याकडे का जॉईन करावं हे मी तुम्हाला सांगतो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची कॉलेजची जी लिस्ट आहे ती कशा प्रकारे असो हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा जो एमबीबीएस बीडीएसचा जो राऊंड झाला होता बघा तिसरा, तर या तिसऱ्या राऊंड साठी जी आम्ही जे कॅन्डिडेटला लिस्ट होती ती कशा प्रकारे बनवून दिली होती थोडक्यात मी तुम्हाला दाखवतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, जे सर्व कॉलेजेस आहे बघा टॉप रँकिंगच्या बेसिसवर आपण यामध्ये काय केलेले ऍड केलेले। ओके, त्यानंतर तुमचे जेवढे काही कॅटेगरीज बघा ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, विजय, एनटीसी, एनटीबी, एनटीडी, एससीबीसी, एससी, एसटी या कॅटेगरी मधून काय कट ऑफ गेले दुसऱ्या राऊंडला, हे सगळ्या गोष्टी यामध्ये आपण काय दिलेले आहे विद्यार्थ्यांना दिलेले आहे। हा सगळा डेटा दिला आहे, म्हणजे यावरून तुम्हाला एक अंदाज येतो का तुमचा नंबर नेक्स्ट राऊंड मध्ये कुठे लागू शकतो, कोणत्या कॉलेजमध्ये लागू शकतो। पटकन विद्यार्थी त्याचा रँक बघतो, हा माझा रँक 30,000, तर 30,000 मला हा कॉलेज भेटू शकतो, हा भेटू शकतो, हा भेटू शकतो, हा भेटू शकतो, हे सगळं त्याला या लिस्ट मधून कळून जाते। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल एकदम परफेक्टपणे तर तुम्ही आमच्यासोबत 999 मध्ये जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी या नंबरवरती मेसेज करायचा। विद्यार्थी मित्रांनो, बघा लक्ष द्या इकडं, शेवटचा राऊंड आहे। ओके, तिसरा राऊंड, या राऊंड मध्ये जर सीट भेटली तर सोडताय, पुढच्या राऊंड साठी इलिजिबल नसतात। पुढच्या राऊंड साठी तेच विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मध्ये कुठलीही सीट भेटलेली नाही, तेच विद्यार्थी काय असतात या नंतरच्या राऊंडला इलिजिबल असणार। तर सर्वप्रथम आपण आता बघून घ्या HSPM आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज। ओके, कोल्हापूरचा कॉलेज आहे। ओपन साठी जो कट ऑफ गेलेला आहे ठिकाणी 2,26,165, ओबीसी साठी या ठिकाणी 2,35,793, ईडब्ल्यूएस साठी या ठिकाणी 1,98,482, विजय साठी अलॉटमेंट झालेली 2,37,153, एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली 2,39,980, त्यानंतर एनटीसी ला जी अलॉटमेंट झालेली बघा 2,25,486, एनटीडी ला आणि एनटीब ला कुठली अलॉटमेंट झाली नाही, एससी ला अलॉटमेंट झाली 2,58,450, एसटी ला अलॉटमेंट झालेली 4,92,083 वरती। ओके, नंतरचं कॉलेज बघा यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कोल्हापूर। ओके, तर यासाठी बघा ओपनच्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेली 1,66,079, ओबीसीच्या कॅन्डिडेटला 1,64,273। ओके, ईडब्ल्यूएस ला जी ओपन मधून अलॉटमेंट झालेली 1,66,870 वरती झालेली मित्रांनो। ओके, विजयच्या कॅन्डिडेटला बघा या ठिकाणी कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये। ओके, त्यानंतर एससीबीसी ला या ठिकाणी 1,76,410, एनटीसी ला 1,68,766, एनटीडी ला 1,71,666, एससी ला अलॉटमेंट झालेली 2,58,672 आणि एसटी ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 4,59,642 वरती काय झालेली एसटीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी अलॉटमेंट झालेली। आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कॉलेज बघूया। ओके, LKRSS आयुर्वेदिक कॉलेज। ओके, गडिंग्लास कोल्हापूरचा कॉलेज बघा ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी 1,97,288, ओबीसी ला 2,11,386, ईडब्ल्यूएस ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 1,92,315 वरती। ओके, विजयला या ठिकाणी कुठली अलॉटमेंट झालेली नाही मित्रांनो। ओके, त्यानंतर बघा एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली 2,08,368, एनटीबी ला पुन्हा कुठली अलॉटमेंट झालेली, एनटीसी ला 2,02,325 अलॉटमेंट झालेली, एनटीडी ला या ठिकाणी अलॉटमेंट झालेली 2,76,197, एसटी ला अलॉटमेंट झालेली 4,72,063 वरती। जर तुमची रँक या रेंज मध्ये येत असेल, याच्यापेक्षा थोडी जास्त असेल तर तुम्हाला तिसऱ्या राऊंड मध्ये हा कॉलेज भेटू शकतो। त्यानंतर बघा यशवंत हा कॉलेज सुद्धा भेटू शकतो जर तुमची रँक एवढी येत असेल। त्यानंतर HSPM हा कॉलेज सुद्धा भेटू शकतो तुमची रँक जर एवढी येत असेल किंवा याच्यापेक्षा थोडी जास्त येत असेल, कारण हा रँक ठरवते तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राउंड 3 साठी। ओके, आता नेक्स्ट कॉलेज बघूया आपण।
बघा प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ओके कोल्हापूर ओके ओपन साठी जो अलॉटमेंट झालेले 2,62,117, ओबीसी ला या ठिकाणी 3,24,588, ईडब्ल्यूएस ला अलॉटमेंट झालेले 3,01,56, विजयला अलॉटमेंट झालेले मित्रांनो 3,61,378, एससी बीसी ला अलॉटमेंट झालेली 3,05,399, एनटीव्ही ला अलॉटमेंट झालेले 2,83,650, एनटीसी ला अलॉटमेंट झालेले 3,01,778, एनटीडी ला अलॉटमेंट झालेली या ठिकाणी 3,19,993, एससी ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 3,47,847, एसटी ला अलॉटमेंट झाली 5,42,773 वरती काय झालेली एसटीच्या कॅन्डिडेटला देखील या कॉलेजला अलॉटमेंट झालेली आहे ओके। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूर ओके। तर यासाठी ओपनच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली बघा 2,51,850, ओबीसीच्या कॅन्डिडेटला 2,61,807, ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झाली 2,31,172, विजयच्या कॅन्डिडेटला 2,83,861, एससीबीसी ला या ठिकाणी 2,61,291, एनटीबीच्या कॅन्डिडेटला 2,66,224, एनटीसी ला 2,56,699, एनटीडी ला कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये, एससीच्या कॅन्डिडेटला 3,26,607, एसटीच्या कॅन्डिडेटला 5,11,123 वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली मित्रांनो ओके। त्यानंतर नेक्स्ट कॉलेजचं बघून घेऊया आपण आता बघा अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ओके वडगाव कोल्हापूर, ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2,60,850, ओबीसी ला या ठिकाणी 2,75,753, ईडब्ल्यूएस ला या ठिकाणी 2,62,657, विजयला कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये, एससीबीसी तून अलॉटमेंट झालेली 2,68,516, एनटीसी मधून अलॉटमेंट झालेली 2,71,769, एनटीडी मधून कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये, एससीच्या कॅन्डिडेटला 3,19,622, एसटीच्या कॅन्डिडेटला 3,33,555 वरती अलॉटमेंट झालेली आहे मित्रांनो। तुमचं रँक जर एवढं येत असेल तर तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला हा कॉलेज भेटू शकतो ओके। त्यानंतर बघा डॉक्टर एस.पी. पाटील आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूर, ओपन साठी या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 3,15,970, ओबीसी ला या ठिकाणी 3,31,933, ईडब्ल्यूएस ला 2,97,568, विजयच्या कॅन्डिडेटला 3,07,017, एससीबीसीच्या कॅन्डिडेटला 3,20,626, एनटी ब ला कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये, एनटीसी मधून जी अलॉटमेंट झालेली तुमची 3,15,364, एनटीडी मधून 3,57,894, एससी मधून 3,47,991, एसटी या कॅटेगरी मधून 5,80,099 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्यांना या कॉलेजला सीट मिळालेली। तुमचं रँक जर जवळपास एवढं येत असेल तर नेक्स्ट राऊंडला तुम्हाला हा कॉलेज भेटू शकतो विद्यार्थी मित्रांनो ओके। त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण आता बघा जेवढे काही कोल्हापूर या शहरामध्ये जेवढे काही कॉलेजेस होते बघा त्या सर्व कॉलेजचा आपण काय केलंय कट ऑफ या ठिकाणी कव्हर केलेले। आता राहिला विषय BHMS होमिओपॅथी, होमिओपॅथीसाठी आपला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा चॅनल आहे बघा, नवीन चॅनल आहे युट्यूब वरती जायचंय ओके, युट्यूबला सर्च करायचंय नेक्स्ट स्टेप अकॅडमी, तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी या चॅनलवरती सर्व BHMS चे कॉलेजचे कट ऑफ मिळतील आणि नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती BMS चे ओके, तर ते तुम्ही बघू शकता। जर जॉईन करायचं असेल परफेक्ट लिस्ट हवी असेल तर 999 आणि पूर्ण जर काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर 999 मध्ये जॉईन करू शकता आणि जॉईन करण्यासाठी तुम्ही 9699077700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता। आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग, QR दिला जाईल त्याच्यावरती पेमेंट करायचंय आणि आमच्यासोबत काउन्सिलिंग साठी सहभागी व्हायचंय। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।